नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा जो आपला टॉपिक आहे तो सराव समज आपला 6.1 यामध्ये हा दुसरा व्हिडिओ आहे। तर पहा, या ठिकाणी काय म्हणतो की sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू sec थीटा, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या ठिकाणी काय दोन्ही बाजू काय समान करायचे, जर आल्या ठीक येण्याकडे ठीक, बरोबर आहे। म्हणजे आपल्याला सिद्धता करायची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड। इथं सुद्धा तसंच स्वरूप आहे, तर आपण वन बाय वन करण्याचा प्रयत्न करू। तर पहा, तर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल की या अगोदर आता हे जे काही सूत्र रचना आहे करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचे, मी थोडं स्थिर चालतो। हे जे काही आता आपण गणित करतो यामध्ये आपल्याला काय माहित असणं आवश्यक आहे, सूत्र रचना माहित असणं आवश्यक आहे। मी वारंवार नेमकं सूत्राचा उल्लेख करतोय, त्याच्यासाठी सर्वांनी काय करा, सूत्रपाठ करून घ्या, बरोबर। तर पहा, या ठिकाणी करण्याचं काय काम होईल, तर या ठिकाणी लेफ्ट हँड साइड, बरोबर आहे, ही बाजू काय करू, ही बाजू, बरोबर आहे, ही बाजू काय करू विचारात घेऊन, विचारात काय घेऊन असा उल्लेख करा तरी चालते, बरोबर। तर लिहा या ठिकाणी की साइन स्क्वायर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस काय कॉस थिटा, राईट आहे। तर पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर नेमकं पूर्णांकाची अवस्था आहे, बरोबर आहे। तर आपल्याला या ठिकाणी कसं करता येईल, तर पहा या ठिकाणी काय करायचं की साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस इंटू कॉस काय होतं, कॉस स्क्वायर थिटा आणि अपॉन काय होतं या ठिकाणी, अपॉन कॉस थिटा, राईट आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला काय सिद्ध करायचंय, इज इक्वल टू सेक थिटा सिद्ध करायचं, राईट आहे। या ठिकाणी मी उल्लेख करेल की साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1, राईट आहे। तर या ठिकाणी आपला काय वरी काय लिहिता येईल आपल्याला 1 आणि अपॉन काय नेमकं या ठिकाणी कॉस थिटा, राईट आहे। तर 1 अपॉन कॉस थिटा काय येतं या ठिकाणी उल्लेख करा की 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं सेक थिटा, राईट आहे। मग या ठिकाणी काय लिहू शकता तुम्ही, सेक थिटा, राईट आहे, इज इक्वल टू सेक थिटा, राईट आहे। मग यावरून काय लिहिता येतं आपल्याला, लेफ्ट हँड साइड इक्वल काय राईट हँड साइड, राईट। तर अशा पण आपला पहिला भाग या ठिकाणी आपण सिद्ध करता येतो, बरोबर। तर तसेच आपला जो काय प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे त्याचा पण आपण या ठिकाणी लगेच काय करणार आहोत, विचार करणार आहोत, राईट आहे। हा, तर पहा, हा इथं काय आहे, तर आपल्याला इथं सुद्धा नेमकं काय करायचे, डावी बाजू विचारात घ्यायची, बरोबर आहे। म्हणून या ठिकाणी काय करणार, लेफ्ट हँड साइड, बरोबर आहे, ही बाजू, बरोबर आहे, ही बाजू काय करू विचारात घेऊन, ओके। हा, तर लिहा कॉस स्क्वायर थिटा आणि या ठिकाणी कंसात 1 प्लस काय टॅन स्क्वायर थिटा, राईट आहे। एवढी बाजू विचारात घेतली, आता काय करायचे, सिद्ध काय करायचं, इज इक्वल टू 1, बरोबर, एवढं आपलं सिद्ध करायचं। तर काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी जशाला तसे कॉस स्क्वायर थिटा ऍज इट इज जशाला तसं लिहा आणि या ठिकाणी डॉट द्या अथवा नेमकं कंस सुटला म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं। या ठिकाणी उल्लेख करायचा की वाटलंच तर या ठिकाणीच उल्लेख करा की 1 प्लस टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय असतं सेक स्क्वायर थिटा, राईट आहे, सेक स्क्वायर थिटा। मी इथे उल्लेख केलेलाच आहे, पण नेमकं वारंवार सूत्र म्हणजे आपण गणिती क्रिया करते देखील आपला उल्लेख करणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी मी लिहितोय। मग 1 प्लस टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय येतं सेक स्क्वायर थिटा। तर या ठिकाणी आपण लिहू शकता सेक स्क्वायर थिटा, राईट आहे। हा, सेक स्क्वायर थिटा आलं। मग आता या ठिकाणी आपल्याला ओके एवढे आलं। आता ह्या ठिकाणी आपण काय करणार की सेक स्क्वायर थिटा डॉट इथं काय लिहायचं, सॉरी कॉस स्क्वायर थिटा आणि इज इक्वल टू काय येतं 1 येतं, बरोबर आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी 1 आणि इज इक्वल टू ही 1, राईट आहे। तर पहा, मी तुम्हाला सांगेल समजून की आपल्याला जर कळत नसेल तर, बरोबर आहे, सेक स्क्वायर थिटा इंटू कॉस स्क्वायर थिटा आणि तुम्ही याला कॉस स्क्वायर थिटा इंटू सेक स्क्वायर थिटा जर केलं काही फरक पडत नाही। आपण 1/2 स्वरूपात सूत्र रचना तयार केली होती। जर आपला कॉसची जर किंमत काढायची असेल, कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा आणि सेक थिटा जर काढायची असेल तर सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा, बरोबर आहे। तर त्या ठिकाणी जे काही सुरुवातीला आपण रचना मांडली ती जे काही व्हिडिओ 1-2 मध्ये, बरोबर आहे, त्याच्यानुसार आपण या ठिकाणी मांडलेली आहे। तर यावरून आपल्याला काय करता येतं, लेफ्ट हँड साइड इक्वल काय राईट हँड साइड, राईट। तर अशा पद्धतीने आपला हे या दोन्हीची आपला काय करायचं रचना मांडता येते। जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते घेऊ शकता। या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 6 मधील या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक तिसरा पाहत आहोत, बरोबर आहे। तर या ठिकाणी पहा, इथं सुद्धा आपल्याला काय वर्गमुळात 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा, बरोबर आहे, इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा या ठिकाणी आपल्याला याची सिद्धता करायची आहे। तर पहा,
ज्यावेळेस नेमका असा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, या ठिकाणी इथं सुद्धा नेमकं लेफ्ट हँड साइड बाजू काय करायची विचारात घ्यायची आहे, बरोबर. तर या ठिकाणी काय करणार, लेफ्ट हँड साइड बरोबर आहे, ही बाजू बरोबर आहे, ही बाजू काय करू विचारात घेऊन, ओके, ही बाजू विचारात घेऊ, राईट. आता काय करणार या ठिकाणी लिहून घ्या की हे वर्गमुळात 1 मायनस काय साइन थिटा अपॉन काय करता 1 प्लस या ठिकाणी साइन थिटा, बरोबर आहे. ज्यावेळेस नेमका असा प्रश्न येतो त्यावेळेस नेमकं काय करायचं, हे जे काय खाली जे काही छेदस्थानी 1 प्लस साइन थिटा आहे, जर प्लस असेल तर मायनस करायचं आणि मायनस असेल तर प्लस करायचं, दोन्ही ठिकाणी आपण गुणून घ्यायचं वरी, बरोबर आहे. तर पहा ते कसं करता येईल, तर पहा या ठिकाणी मी पुन्हा नेमकं हे वर्गमुळाचं चिन्ह काढलेलं आहे, राईट आहे. तर पहा हे 1 मायनस साइन थिटा अपॉन काय 1 प्लस साइन थिटा, हे जशाला तसं झालं, या ठिकाणी गुणिले. आता माय प्लस आहे या ठिकाणी काय होईल 1 मायनस काय होईल साइन थिटा अपॉन या ठिकाणी काय करता 1 मायनस साइन थिटा, राईट आहे. आता पहा आता या ठिकाणी 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा आता वेगवेगळ्या तर्क येऊ शकतात, पण आता सिद्धता काय करायची, सेक थिटा मायनस टॅन थिटा करायचं आहे. तर या ठिकाणी काय करता येईल, पुन्हा नेमकी एक मांडणी करायची. हा आता या ठिकाणी काय करेन मी 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा, बरोबर आहे. त्याचा काय करेल 1 मायनस साइन स्क्वायर थिटा अपॉन आणि या ठिकाणी काय 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. आता एक निरीक्षण करा, 1 प्लस साइन थिटा एक आहे, दुसरा 1 मायनस साइन थिटा आहे, म्हणजे ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर किंवा एक प्लस आहे एक मायनस आहे. तर या ठिकाणी आपण तुलना करू, कशी करू की ए प्लस बी, राईट आहे, आणि दुसऱ्या कंसात काय असतं ए मायनस बी आणि इज इक्वल टू काय असतं ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर, राईट आहे, या सूत्र रचनेनुसार. मग आता या ठिकाणी काय करता येतं आपला 1 स्क्वायर, राईट आहे, प्लस मायनस मायनस होतं आणि या ठिकाणी काय करतात साइन स्क्वायर थिटा, ओके. मग आता काय करायचं पुन्हा, हा तर आता काय करता येईल पहा, आपला सिद्धता काय करायची सेक थिटा आणि मायनस टॅन थिटा. तर हा ओके 1 मायनस साइन थिटा, तर साइन थिटाच्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो कॉस घेऊ शकतो, बरोबर आहे, कॉस घेऊ शकतो, यामध्ये बदल करायचा. पुन्हा नेमकं मी या ठिकाणी असं करेल की 1 मायनस साइन स्क्वायर थिटा अपॉन या ठिकाणी काय करायचं 1 स्क्वायर मायनस साइन स्क्वायर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वायर थिटा, बरोबर आहे. तर या ठिकाणी काय करता तुम्ही कॉस स्क्वायर थिटा, का तर या ठिकाणी सुद्धा कारण लिहायचं, का लिहायचं की कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय असतं साइन स्क्वायर थिटा असतं, बरोबर आहे. यावरून नेमकं आपण खाली घेतलं, बरोबर. मग आता दोन्हीची आपल्याला काय करायचे वर्गमूळ काढून घ्यायची आहे, राईट. तर वर्गमूळ काढून कसे घ्यायचे, तर या ठिकाणी पहा इथं उल्लेख करा वर्गमूळ घेऊन, राईट आहे, वर्गमूळ घेऊन. तर वाटलंच तर मी या ठिकाणी इकडे उल्लेख करेल, हे पहा हा काय आहे, तर पहा इथंच करू आपण की 1 मायनस साइन थिटा अपॉन इथं काय या ठिकाणी काय कॉस थिटा, राईट आहे. पुन्हा नेमकं या ठिकाणी लिहा 1 मायनस साइन थिटा अपॉन हे कॉस थिटा. तर पहा आपला सिद्धता काय करायचं सेक थिटा मायनस टॅन थिटा, तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं 1 अपॉन काय कॉस थिटा आणि मायनसचा मायनस आणि या ठिकाणी काय करता साइन थिटा अपॉन काय कॉस थिटा. यावरून काय लिहिता येतं या ठिकाणी लिहून घ्या की 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं सेक थिटा आणि दुसरं साइन थिटा अपॉन काय कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं टॅन थिटा, राईट आहे. तर हे आपल्याला म्हणजे लिहिणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय येतं सेक थिटा, राईट आहे, सेक थिटा आणि मायनस मायनस आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, राईट, टॅन थिटा. तर यावरून आपल्याला लिहिता येतं की लेफ्ट हँड साइड इक्वल राईट हँड साइड, बरोबर आहे. पहा वर्गमात 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. तर आपण डावी बाजू विचारात घेतली, म्हणजे डावी बाजू विचारात घेऊन आपण उजवी बाजू काय केली त्याची सिद्धता केली, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपल्याला जर सिद्धता जर बरोबर येत असेल तर लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आपल्या या ठिकाणी सिद्ध करता येतं. फक्त आपल्या या ठिकाणी प्रश्न कशावर आहेत, फक्त आपला सूत्र रचना जे आपला काय असणं आवश्यक आहे पाठ असणं आवश्यक आहे.
त्याच्यासाठी नितांत आपल्याला गरज आहे सूत्ररचना. त्याच्यासाठी सूत्ररचना पाठ करायची आणि कुठं कशा पद्धतीने वापरायची या ठिकाणी आपल्याला इमॅजिन करावं लागेल आणि त्याच्यानुसार आपल्याला तिथं मांडणी करावी लागेल. आपला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 14 बरोबर. तर या ठिकाणी काय म्हणतो की सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा बरोबर आहे. आपला एवढ्यावरून काय करायचं सिद्ध करायचं टॅन थिटा इंटू सेक थिटा म्हणजे सिद्ध करायचं आहे बरोबर आहे. तर हे पण आपण एक प्रश्नाचं स्वरूप अलग आहे, प्रश्न बराच वेगळा आहे. असं आपण निगेटिव्ह विचार करून चालणार नाही. आपला सूत्ररचना पाठ आहे, फक्त आपला कल्पना करायची त्या ठिकाणी कसं त्या ठिकाणी म्हणजे एकमेकांमध्ये मोडले जातात, कशी आपला सूत्ररचना कोणत्या ठिकाणी कोणती योग्य लावावी लागते बरोबर आहे. याचा विचार करून योग्य पद्धतीने आपल्याला गणितीय क्रिया आपला करता येते बरोबर आहे. तर घाबरायची अडचण नाही. आणि आपण काय करतो सर्वात जास्त नेमकं सर्वांना काय असते भीती, बा हे मला जमू शकत नाही, मला जमू शकत नाही, जमू शकत नाही अशातला भाग नसतो. तुम्ही केल्याच्या नंतर प्रत्येक गोष्ट मला काय होऊ शकते, जमू शकते बरोबर आहे. तर आपण करूया. तर पहा हा तर काय करणार आता जसं आपण केलो तसं या ठिकाणी काय लेफ्ट हँड साइड बरोबर आहे ही बाजू काय करायची विचारात घेऊन राईट आहे ही बाजू विचारात घेऊन समजा. मग आता काय करता येईल तर पहा की हा या ठिकाणी लिहा सेक थिटा मायनस काय कॉस थिटा राईट आहे आणि इकडे काय करता कॉट थिटा राईट आहे प्लस टॅन थिटा राईट. हा आता डाव्या बाजूला आपला सिद्धता कशी करता येईल पहा. सेकचं काय करायला आपल्या या ठिकाणी कॉस आहे, सेकचं 1 बाय कॉस करता येईल आणि या ठिकाणी कॉट आहे, कॉटचं 1 बाय काय करता येईल टॅन करता येईल बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी क्रिया मांडणं सोपं जाईल. तर या ठिकाणी काय लिहा की 1 बाय काय करता या ठिकाणी कॉस थिटा 1 बाय कॉस थिटा राईट आहे 1 बाय कॉस थिटा मायनस चे मायनस या ठिकाणी काय कॉस थिटा या ठिकाणी कंस करून टाका ओके. आणि या ठिकाणी सुद्धा कंसात काय करायचं 1 बाय काय करता टॅन थिटा प्लसचा प्लस या ठिकाणी सुद्धा टॅन थिटा राईट आहे. आता हे कशावरून आपण लिहिलं तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं की 1 बाय कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं सेक थिटा असतं कॉमा द्या. आणि या ठिकाणी काय लिहिलं आपण की इथंच लिहा वाटलंच तर हा इथं लिहा की 1 बाय काय टॅन थिटा इज इक्वल टू काय करता या ठिकाणी कॉट थिटा राईट आहे. तर असं आपला या ठिकाणी स्वरूप मांडता येतं राईट आहे. याच्यावरून आपल्याला इकडे क्रिया करता येते. आता काय करायचं इथं जशाला तसे 1 घ्या मायनसचे मायनस कॉस इंटू कॉस काय झालं कॉस स्क्वायर झालं कॉस स्क्वायर थिटा अपॉन या ठिकाणी काय होईल हे कॉस थिटा बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी हा कंस करून टाका. इकडल्या कंसात काय करता येईल 1 चा 1 घ्या प्लसचे प्लस इथं काय होईल टॅन इंटू टॅन स्क्वायर थिटा ओके. आणि आपण काय करणार तुम्ही टॅन थिटा राईट आहे. हा मग आता काय करता येईल तर आता या ठिकाणी एक सूत्ररचना 2 तयार झालेली आहेत आपल्याला की 1 मायनस कॉस स्क्वायर थिटा या ठिकाणी कशाला लिहिता येतं या ठिकाणी काय करता साइन स्क्वायर थिटा अपॉन या ठिकाणी काय करता कॉस थिटा राईट. हा ब्रॅकेट करून टाका आणि इकडे सुद्धा ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय आहे सेक स्क्वायर थिटा. या ठिकाणी सुद्धा काय लिहायचं सेक स्क्वायर थिटा अपॉन काय करता या ठिकाणी टॅन थिटा बरोबर. या ठिकाणी कारण म्हणून लिहू शकता तुम्ही की साइनचं जे लिहिलात तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की 1 मायनस साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय करायचं कॉस स्क्वायर थिटा बरोबर आहे. म्हणजे कॉसची किंमत ओके कळते ना तुम्हाला या ठिकाणी की आपलंच थोडं या ठिकाणी सूत्ररचना आपण काय करायला पाहिजे की 1 मायनस कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय करता या ठिकाणी साइन स्क्वायर थिटा बरोबर आहे. आणि दुसरी जी रचना आहे या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय तर सेक स्क्वायर थिटा तुम्हाला इथं पण आहे आणि या ठिकाणी इथं सुद्धा सूत्ररचना मी लिहून ठेवलेली आहे. पहा या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वायर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वायर थिटा आणि या ठिकाणी आपल्याला साइनची पाहिजे तर साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 हे प्लस पुढे जाऊन मायनस कॉस स्क्वायर थिटा राईट आहे. हा तर आता काय करता येईल या ठिकाणी स्क्वायर आहे तर या ठिकाणी मांडू आपण काय करता साइन थिटा इंटू काय करता साइन थिटा म्हणजे गुणाकाराच्या अवस्थेत लिहून टाका. पुन्हा खाली काय आहे या ठिकाणी कॉस थिटा ओके. हा इथं कंस सुटला म्हणजे काय असतो गुणिले असतो. या ठिकाणी सेकचं काय करू शकता तुम्ही 1 अपॉन कॉस स्क्वायर थिटा बरोबर आहे 1 अपॉन काय करायचं कॉस स्क्वायर थिटा. इथं सुद्धा कारण लिहायचं का तर 1 अपॉन या ठिकाणी कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू काय होऊ शकतं सेक स्क्वायर थिटा राईट आहे. हा ह्याच्यावरून आपण इथेही लिहिलं
आणि त्याच्यानंतर खाली काय करता या ठिकाणी साइन थिटा अपॉन काय करायचं कॉस थिटा. हे सुद्धा कारण लिहिले आहे याचं की साइन थिटा अपॉन काय कॉस थिटा इज इक्वल टू काय होतं हे टॅन थिटा. राईट आहे. हा तर पहा आता योग्य रीतीने आपण करून टाकायचं. या ठिकाणी जसं तसं काय साइन थिटा इंटू इथं सुद्धा साइन थिटा अपॉन काय करता हे कॉस थिटा. बरोबर आहे. मग आता इथं गुणिले या ठिकाणी हा कॉस कटला बरोबर आहे. तर या ठिकाणी अवस्था काय आहे 1 अपॉन कॉस थिटा अपॉन या ठिकाणी काय झाले साइन थिटा. खाली आता कटून गेला, खाली काय नाही काय असतो 1 असतो. या ठिकाणी आपल्याला अंतिम लिहिता येईल साइन थिटा इंटू काय साइन या ठिकाणी लिहिण्याऐवजी मी काय करेल इकडेच लिहितो. बरोबर. म्हणजे आपल्याला समजायला पण काय होणार आहे सोपं होणार. बरोबर. हा तर या ठिकाणी लिहून घ्या काय आहे साइन थिटा इंटू काय साइन थिटा अपॉन काय या ठिकाणी कॉस थिटा. बरोबर इंटू राईट या ठिकाणी 1 अपॉन काय आहे कॉस थिटा. राईट 1 अपॉन कॉस थिटा. ह्याच्या अपॉन काय आहे खाली साइन थिटा. बरोबर आहे. ह्याच्या खाली काय नाही काय असतो 1 असतो. तर आता शेवटची अंतिम मांडणी काय असेल साइन थिटा इंटू या ठिकाणी सुद्धा साइन थिटा. राईट आहे अपॉन या ठिकाणी काय करता हे कॉस थिटा आणि इथं गुणिले. बरोबर आहे 1 चा 1 घ्या आणि या ठिकाणी काय होतं की साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर आहे. ही गोष्ट बऱ्याच जणांना समजलेली नसेल. तर पहा या ठिकाणी मी इथं करण्याचा प्रयत्न करेन की या ठिकाणी काय आहे 1 अपॉन हे कॉस थिटा. राईट आहे. या ठिकाणी भागिलेची अवस्था असते. राईट आहे. हे साइन थिटा. बरोबर आहे. साइन थिटा याच्या खाली काय नाही असते 1 असतो. 1 चा 1 घ्या या ठिकाणी कॉस थिटा करा भागिले काय होतं गुणिले होतं 1 वरी जातो खाली काय साइन येतो. राईट आहे. तर या ठिकाणी काय होतं 1 into 1. राईट आहे. आणि खाली काय होतं हे कॉस थिटा इंटू काय साइन थिटा. बरोबर आहे. यामुळे मी काय लिहिलं साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर. हा तर आता पहा या ठिकाणी कटण्याची क्रिया कशी होते. हा तर पहा साइन थिटा कटला गेला. बरोबर. मग आता या ठिकाणी काय भेटलं आपल्याला हे साइन थिटा अपॉन हे कॉस थिटा इंटू इथं 1 अपॉन काय भेटले कॉस थिटा. राईट आहे. आता पहा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय येते या ठिकाणी काय येतं टॅन थिटा. बरोबर आहे. आणि इंटू डॉट जरी आपला गुणाकाराच्या स्वरूपात असतं 1 अपॉन कॉस म्हणजेच काय नेमकं 1 अपॉन कॉस म्हणजेच काय असतं सेक थिटा असतं. बरोबर आहे. सेक थिटा. राईट. हा तर आपण या ठिकाणी सुद्धा एक याची कल्पना मांडू आपण की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर टॅन थिटा आणि या ठिकाणी 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं सेक थिटा. राईट. तर याची देखील या ठिकाणी कल्पना मांडलेली आहे. यावरून पहा टॅन थिटा इंटू सेक थिटा आपली सिद्धता झालेली आहे. यावरून आपल्याला लिहिता येतं की लेफ्ट हँड साइड इक्वल राईट हँड साइड. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याची रचना मांडता येते. तर एक आपण तुम्हाला एक कल्पना थोडक्यात सांगत सेक थिटाचं आपण काय केलं की 1/2 कॉस थिटा केलं. पुन्हा नेमकं याची क्रिया म्हणून 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा घेतलं. साइन थिटाची 2 वेळा मांडणी केली. कॉस जशाला तसा लिहिला. या ठिकाणी सेक थिटाचं 1 आपण काय कॉस घेतलं ते म्हणजे स्क्वेअर मध्ये असल्यानं स्क्वेअर थिटा झाला आणि टॅनचं साइन अपॉन कॉस घेतलं. बरोबर आहे. याची रचना मांडल्याच्या नंतर या ठिकाणी गणिताची क्रिया होईल. इथं मी कारण सुद्धा लिहिले आहेत. बरोबर आहे. म्हणजे सूत्र कसं घेतलं कशावरून घेतलं या ठिकाणी हा भाग झाला. आपली रचना इकडे आहे हे कशावरून घेतलं हे आधार त्याला. आणि या ठिकाणी रचना मांडून या ठिकाणी हे व्यवस्थित त्या मांडलं आणि या ठिकाणी आपल्याला समजत अथवा न समजत. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मी मला सांगायचंय की समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी क्रिया मांडली पण आपल्याला समजत नसेल तर या ठिकाणी इथं 1 अपॉन कॉस. बरोबर आहे. आणि साइन अपॉन म्हणजे खाली काय नाही असतं 1 असतो. जशाला तसं भागिले गुणिले केली याची क्रिया करून कॉस इंटू साइन अथवा साइन इंटू कॉस. बरोबर. या ठिकाणी हा साइन कटतो आणि या ठिकाणी साइन अपॉन कॉस टॅन होतो आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय होतो सेक होतो. तर असं याचं एक थोडक्यात बेसिक आहे किंवा स्वरूप आहे. जर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. तसेच या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 6 तर काय प्रश्न काय म्हणतो 6 की 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. बरोबर आहे. तर पहा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि या ठिकाणी सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि इज इक्वल टू काय करायचं तर सेक थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे सारखंच आहे. त्याला काय करायचं आपल्याला प्लस अवस्थेत करायचं. बरोबर आहे. पण ते कसं करावं लागेल सिद्धता कशी आणावं लागेल याचा आपला विचार करायचा आहे. तर काय करायला सुरुवातीला काय करा लेफ्ट हँड साइड. बरोबर आहे. ही बाजू काय करू विचारात घेऊन. बरोबर आहे. बाजू विचारात घेतली. ओके. पण घेतल्याच्या नंतर जशाला तसं तुम्ही काय लिहिणार की 1 चे 1 अपॉन काय करता सेक
सेक थिटा मायनस काय टॅन थिटा, राईट ना. हा आता ज्यावेळेस असं लिहिल्याच्या नंतर आता काय करावं लागेल, हे मायनस आहे, इकडल्या अवस्थेत काय करावं लागेल, प्लस प्लस घ्यावं लागेल, बरोबर आहे. इथं काय करावं, गुणिले, आणि या ठिकाणी काय करत आहे, सेक थिटा प्लस काय टॅन थिटा प्लस टॅन थिटा अपॉन या ठिकाणी सुद्धा सेक थिटा प्लस काय होईल, हे टॅन थिटा, राईट आहे. आता पहा वरच्याचा जर गुणाकार जर केला तर या ठिकाणी काय होतं, जशाला तसं ही सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि अपॉन, बरोबर आहे. या ठिकाणी काय होतं, हे अपॉन, बरोबर आहे. त्याचा गुणाकार केला तर तेवढाच येणार आहे. आता पहा एक प्लस आहे, एक प्लस आहे, एक मायनस आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी विस्तार कशामध्ये मांडायचा, या ठिकाणी की ए प्लस बी आणि दुसरा काय असतो ए मायनस बी इज इक्वल टू काय असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे. या विस्तार सूत्रानुसार आपल्याला या ठिकाणी क्रिया करता येते, बरोबर. या ठिकाणी लिहू शकता तुम्ही की सेक स्क्वेअर थिटा या ठिकाणी मायनस प्लस काय होतं, मायनसच होतं, आणि या ठिकाणी काय करता टॅन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. आणि आपला सिद्ध काय करायचं, सेक थिटा प्लस टॅन थिटा, राईट आहे. आता पहा या ठिकाणी जशाला तसा वरचा भाग तर आपल्याला लिहिता येईल सेक थिटा राईट आहे प्लस या ठिकाणी टॅन थिटा, राईट आहे, अपॉन आता मी काय घेणार खाली, या ठिकाणी कारणासाठी मी या ठिकाणी क्लोज करतो. तर पहा सेक थिटा, हा तर या ठिकाणी आपला एक सूत्र रचना सर्वांना माहित असेल, डायरेक्ट वाटलं तर लिहिन मी या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, राईट आहे. कशावरून, तर हे बऱ्याच जणांना थोडक्यात म्हणजे कसं सूत्र असतं की असा विचार येत असेल, मी या ठिकाणी मांडण्याचं काम करतो. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, राईट आहे, इज इक्वल टू काय असतं सेक स्क्वेअर थिटा. या ठिकाणी पहा इथं सुद्धा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, पण या ठिकाणी रचना केलेली आहे सेक स्क्वेअर थिटा, हे सेक स्क्वेअर थिटा हे प्लस आहे मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू हे काय केले 1 केला, बरोबर आहे. म्हणजे त्याचीच रचना आहे. तर या पद्धतीने मांडतात. या ठिकाणी इज इक्वल टू काय आहे, या ठिकाणी 1 आहे, म्हणजे या ठिकाणी काय करता तुम्ही 1 घेता, बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी झालं आपलं सेक थिटा आणि प्लस काय घेतलं या ठिकाणी टॅन थिटा, म्हणजेच या ठिकाणी आपण सेक थिटा प्लस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा, राईट. यावरून लेफ्ट हँड साइड इक्वल काय राईट हँड साइड, बरोबर. तर आता ही जी काय गणिताची क्रिया आहे एकदम फार सोपी आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, सूत्ररचना यामध्ये पाठ कराव्या लागतील आणि सूत्ररचना ज्यावेळेस पाठ होतील त्यावेळेस नेमकं तुम्हाला सहजरित्या नेमकं सूत्र जे काय गणिताच्या क्रिया आहे त्या पूर्ण करता येतील, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही क्रिया करता येते. जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.